वाहतूक पोलिसांच्या धडक कारवाईला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। बीड शहरात वाहतूक शिस्त प्रस्थापित करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला सर्वसामान्य नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे। वाहतूक पोलीस निरीक्षक वैभव पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने शहरातील मुख्य आणि प्रमुख चौक, मुख्य रस्ते, वाहतुकीचा अडथळा निर्माण होणारी अतिक्रमणे हटवण्यास सुरू केलेली कारवाई नागरिकांच्या मते अत्यंत कौतुकास्पद आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की अनेक वर्षापासून रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी, अपघातांचा धोका आणि पादचाऱ्यांना होणारा त्रास वाढत होता। मात्र या धडक कारवाईमुळे शहरात वाहतुकीची शिस्त निर्माण होत असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे। नागरिकांनी स्पष्टपणे याबाबत सांगितले की वाहतूक पोलिसांनी सुरू केलेली ही मोहीम कोणत्याही दबावाला बळी न पडता सातत्याने सुरू ठेवली पाहिजे। तसेच या मोहिमेत नगर परिषद प्रशासनानेही कठोर भूमिका घेत कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात। बीड शहरामध्ये नगरपालिका आणि वाहतूक शाखा यांनी बऱ्याच रस्त्यावरची सुभाष रोड असेल, नगर रोडवर असेल, या ठिकाणी झालेले अतिक्रमण हे काढण्याचं काम केलेलं आहे। ही कारवाई योग्य का अयोग्य आपल्याला काय वाटतं? एक साइडनी योग्य, एक साइडनी थोडी अयोग्य। प्रत्येक आपण मार्केट मध्ये फिरतो तर आपल्यामुळे आपल्याला सुद्धा त्रास होतो, त्या गोष्टीने योग्य आणि व्यावसायिक दृष्टीने समज अयोग्य। गोरगरीब पोट भरते ते चौकाच्या दृष्टीने बरोबरच आहे, चौकाच्या थोडी साईडला जागा द्यावी। बीड शहरामध्ये जे नगरपालिकेने आणि वाहतूक शाखेने जी कारवाई केलेली आहे गेल्या महिन्यात, दीड महिन्यात, ही कारवाई योग्य आहे की अयोग्य आहे? मैं पठान अख्तर खान, करीम खान, नगर सेवक और वो अयूब भाई, ये जो नगर पालिका ने अतिक्रमण हटा है ये 100% बहुत अच्छा हुआ। और बहुत अपने जो अपने यहाँ के नागरिक है, आने जाने वालों को रास्ता बहुत क्लियर हुआ। ये बाले नगर रोड भी अच्छा हो गया, सुभाष रोड भी अच्छा हुआ और पुलिस वालों ने भी बहुत अच्छे अतिक्रमण हटा है। हे काम मूळ नगरपालिकेचं आहे का वाहतूक शाखेचं? हे नगरपालिकेचं आहे, त्याच्यात डायरेक्ट शाखेला दिलेलं आहे काम। ते त्यांना अडचण होती, ट्रॅफिक तेव्हा थांबती तर पोलीस वाले कोच बुलाना पडतं तिथे। तर मग आज काही लोक पोलीसवाल्यांनी हे अतिक्रमण काढण्याचा अधिकार नाही, त्यांना हे नाहीये, मग त्यांनी कशाला करायचं असे काही जण बोलतायत। तर हे बोलणं चुकीचं आहे का बरोबर आहे? नाही नाही, चुकीचं आहे। पोलीस वाल्याने जे केले अतिक्रमण हटविले 100% चांगलं केलं। मध्ये गेल्या 1-1.5 महिन्यापासून अतिक्रमण हटवण्याची आणि बीडला शिस्त लावण्याची एक मोहीम सुरू झालेली आहे। त्या मोहिमेमध्ये नगरपालिकेसोबतच बीड शहराचे ट्रॅफिक पोलीस जे आहे ते मोठ्या प्रमाणावर कारवाई करतात। ही कारवाई तुमच्या दृष्टीने योग्य की आहे? नाही, कारवाई जी करायचं खूप चांगलं काम करायला आहेत, पण त्यांनी जरा थोडं जे जनता जे आहे, समजा गोरगरीब टपऱ्यावाले म्हणा किंवा फळभाज्या विकणारे, ह्यांना जर थोडं शिस्तीमध्ये उचल फेक असं करायला नाही पाहिजे। आणि विशेष करून साहेबांना माझी एकच विनंती आहे की जे बुलेट चालवणारे जे मुलं आहेत ते फटाके ते वाजवतात पाठीमागून, त्याचा इतर लोकांना त्याचा त्रास होतो। आता माझी बुलेटच आहे, पण त्याच्यामुळे माझी सुद्धा परवा माझी बुलेट पकडल्या गेली, कारवाई केली माझ्या बुलेटवर सुद्धा। आणि हे जे काम जे केलेलं आहे, समजा हे त्यांचं जे कंटिन्यू चालू आहे, जे भाजी मंडी मध्ये मोकळी केली सध्या त्यांनी, बसस्टँड रोड मोकळा केलाय, नगर रोड मोकळा केलाय, आपलं बार्शी रोड मोकळा केलाय। आणि ह्याच्यामुळे ट्रॅफिक शिस्त आणि व्यवस्थित साहेब, पण ह्याच्यामध्ये काही जण तर म्हणतात की वैभव पाटील जे काम करतात ते काम त्यांचं नाहीच आहे, ते ह्याचं नगरपालिकेचं काम आहे। मग नगरपालिकेचा काय रोल आहे ह्याच्यामध्ये? ते संयुक्त मिळून काम करतात ना, संयुक्त मिळून तिथे आता पोलीस आणि नगरपालिका कर्मचारी ह्या संयुक्त येऊन ते लोक कामं करतात। वैभव पाटील ज्यावेळेस बीड मध्ये आले त्यावेळेस पहिले 15 दिवस त्यांनी सगळ्यांना गुलाबाचे फुल दिलं आणि त्याच्यानंतर म्हणले तुम्ही काढून घ्या, एका बाजूला राहा। त्यांनी जी ही कारवाई केली की त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता हा जे विषय त्यांनी अगोदर सांगितलं, हे बीड आहे आणि बीडला आता कसं माहिती आहे, वळण वेगळ्या पद्धतीने यायला बिहार मानलं जातं आपल्याला। ही शिस्त सुरुवात झाली। आता दुसऱ्या वेळेस जर साहेबांनी गुलाबाचं फुल दिलं तर ऑटोमॅटिक ते काढलं जाते, त्यांना माहिती आधी फुल देते तर नंतर मग गाडी घेऊन येते। त्यांनी आधी लक्षात घ्या, या फुलावर जरा समाधान मानावं, नाही तर मग परत काय गाडी येईन, परत तुम्ही रडत बसता, चूक त्यांची नसणार नाही। ते शहरांच्या विकासासाठी, सुरक्षित वाहतुकीसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते, असे मत नागरिकांनी स्वतःहून व्यक्त केले। मोहिमेच्या काळात सकारात्मक परिणाम दिसून येत असून बीडकर या व्यवस्थेवर खूप खुश असल्याचे दिसून येत आहे। एकूणच
बीड शहरातील बहुतांश नागरिक वाहतूक पोलिसांच्या या धडक कारवाईबद्दल समाधान व्यक्त करताना दिसून येत असून वैभव पाटील आणि त्यांच्या टीमचे आणि त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत आहेत. मी प्रमोद पुसरेकर, न्यूज इंडिया 23, बीड.